नमस्कार. क्रेजी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आज आपण फक्त पॉलिटीचे कलम 178 पाहणार आहोत आणि ते लक्षात कसं ठेवायचे याचे भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, कलम 178. कलम 178 काय आहे? तर कलम 178 नुसार विधानसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड प्रक्रिया म्हणजे निवड केली जाते. त्याबद्दल कलम 178 मध्ये सांगितलेले आहे. ओके, तर आता याला लक्षात कसं ठेवायचं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात कसं ठेवायचं कलम. कारण अशा कलमांकडे काय होतं, आपण सहसा जास्त लक्ष देत नाही किंवा वाचलं तरी बी ते परफेक्ट आपल्या एक्झामच्या वेळेस आठवलंच याची काही शाश्वती नसते. तर बघा, मग त्यासाठी मी ही छोटीशी ट्रिक्स केलेली. बघा, ट्रिक्स काय आहे की क्वीनच्या हजबंडची, बघा क्वीनचा हजबंड आहे, क्वीनच्या हजबंडची गोवा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. बघा, क्वीनचा एक हजबंड आहे, कोणती पण क्वीन समजा तुम्ही असं, तिचा एक हजबंड आहे आणि ते हजबंडची गोवा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. आता इथे लक्षात घ्या, मी गोवा विधानसभाच का घेतलं, महाराष्ट्र विधानसभा का नाही घेतलं? तर त्याच्यामागं असं कारण आहे की गोव्यामध्ये फक्त विधानसभा आहे. काय आहे म्हणजे गोवा हे एकग्रही सभागृह आहे, तिथे विधान परिषद नाही. त्यामुळे मी गोवा असं घेतलं आहे. कारण परत असं कन्फ्यूज होऊ नये की 178 नुसार विधान परिषदेचा सभापतीची निवड केली जाते की विधानसभेच्या सभापतीची निवड केली जाते, या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी क्वीनच्या हजबंडची गोवा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली अशी इथे ट्रिक्स केलेली आहे. बघा इथे खाली मी आणि क्वीनचा हजबंड असं का म्हणलं, कारण ABCD नुसार क्यू हा 17 नंबरला येतो आणि एच हा 8 नंबरला येतो, म्हणजे 17 आणि त्यावर 8 किती झाले 178. हे बघा, खाली मी त्याचं संपूर्ण विश्लेषण दिलेले आहे. ABCD नुसार क्वीनचा क्यू हा 17 नंबरला येतो आणि हजबंडचा एच हा 8 नंबरला येतो, म्हणून 17 आणि त्यावर 8 किती झाले 178. आणि गोवा का घेतलं ते पण मी इथे दिलेले आहे, ते तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता. आणि अशाच भन्नाट ट्रिक्स पॉलिटीच्या सर्व कलमांची जर पेड PDF हवी असेल तर तुम्ही मला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. कारण आता जी नुकतीच गडब झाली, कंबाईन गडब 2024, त्याला संपूर्ण आपल्या पॉलिटीतील त्या पेड त्या PDF संपूर्ण कलमा जशाच तसा आलेल्या होत्या. बरेच जण त्यामध्ये उच्च न्यायालयाचे 215 कलम चुकलेले आहेत. मात्र आपली ज्यांनी PDF घेतली होती त्या सर्वांना हे कलम आलेलं आहे. कारण आपली ट्रिक्स अशा भन्नाट आहेत ज्यामध्ये आपण एकही कलम उघडलेले नाही. जर त्याची PDF पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.